नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महिला ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होताना पाहत आहोत. आज आपल्या महिला हा वेगळ्या आहेत. त्या सुशिक्षित आहेत. त्यांचे पती वकील आहेत. तरीही त्यांनी 10 वर्ष झालं पशुपालनाचा व्यवसाय कुपवाडसारख्या शहरामध्ये यशस्वीरित्या चालवत आहेत. आपण यामध्ये पाहणार आहोत की महिला म्हणून हे प्रकल्प चालवत असताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या, कुपवाडसारख्या शहरामध्ये हा प्रकल्प सक्सेसफुली चालवत असताना कोणत्या अडचणी आल्या, तसेच आर्थिक व खाद्य व्यवस्थेचं त्यांनी कसं नियोजन केलं याचं कौशल्यही आपण यामध्ये पाहणार आहोत. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जिद्द हे आपण यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, ह्या आपल्या मुलाखतीला आज सुरुवात करूया. मॅडम, पहिलं तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आपल्याला हे संभाषण चालू करायचं आहे, त्यासाठी आपण सुरुवात करूया. ठीक आहे. मॅडम, तुमची पहिला आम्हाला शैक्षणिक व कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हाला सांगा. माझे शिक्षण 12वी झाले आहे. माझे पती वकील आहेत. माझ्या घरी 3 कन्या आहेत. मला आई वडील, सासू सासरे आणि 2 भाऊ अशी माझी फॅमिली आहे. फॅमिली सगळी सदन आहे, सुशिक्षित आहे. शिक्षण वगैरे कुठं झालं मग? सांगलीमध्ये झाले सांगली. माझं. ठीक. आणि पती कुठं? सांगलीमध्ये प्रॅक्टिस सांगलीमध्ये प्रॅक्टिस करतात. आणि मॅडम, तुमचे पती वकील असताना देखील पशुपालनाचा व्यवसाय करण्याची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? मला लहानपणीपासूनच आवड होती. मी लहान असतानाच अशी गाई म्हशी रस्त्याने जाताना मला त्यांचं असं एक वेगळंच काहीतरी फिलिंग व्हायचं. मग मी त्यांचं शेण वगैरे पकडायचे, ते साठवायचे. मग नंतर लग्न झालं, मिस्टरांना विचारले मी गावीच गोटा करायचं काय. मिस्टर म्हणले नको, कारण माझा व्यवसाय वकील असल्यामुळे मी काही गावी सेटल होणार नाही. मी म्हणजे इकडं सांगलीतच राहणार. मग मी माझ्या ह्याच्यावर बाळासाठी दूध घेत होतो आम्ही. ते दूध बंद झाल्यानंतर मग मी स्वतःचीच म्हैस आणली त्या दिवशी. मग तिथून माझ्या गोट्याची मी सुरुवात केली. मॅडम, कुपवाडसारख्या शहरामध्ये पशुपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कशी कल्पना सुचली तुम्हाला? मी सेटलच कुपवाडमध्ये आहे. घर वगैरे कुपवाडमध्ये असल्यामुळं मला म्हणजे जवळ पाहिजे होता गोटा, म्हणून मी स्टार्ट कुपवाडमध्येच केला. घराजवळच माझ्या गोट्याची सुरुवात केली मी. घरापासूनच गोटा सुरुवात करून तिथून मी इथपर्यंत आले. मॅडम, हा निर्णय आधी ठरला होता का परिस्थितीनुसार ही ठरत गेलं सगळं? मिस्टरांना जॉब करायचं नव्हतं, त्यामुळे मी स्वतःचं असं काहीतरी करायचं म्हणून हा निर्णय घेतला. मला घर सांभाळून, मुलं सांभाळून बाबा हा व्यवसाय करू शकते म्हणून मी ह्या व्यवसायात उतरले. मित्रांनो, आता आपण प्रकल्पाची सुरुवात व उद्दिष्टे आपण ह्यामध्ये पाहणार आहोत. मॅडम, हा प्रकल्प कधी सुरू केला व त्यावेळेला तुमच्याकडे जनावर किती होती? 2013 पासून हा प्रकल्प चालू केला. पहिल्यांदा 1 म्हैस आणि 1 गाई हेच होती, म्हणजे सुरुवात त्यापासून झाली. मग एक एक करत अशी मी 50 जनावर आता केले आहेत. म्हणजे सुरुवातीला 1 जनावरापासून ते 50 जनावरांपर्यंत तुम्ही आता आलेला आहे. आलेलो आहोत. पण तुम्ही चालू केला त्यावेळेला सुरुवातीला तुम्हाला कोणत्या अडचणी भासवत होत्या? सुरुवात म्हणजे मला धारच येत नव्हती. अच्छा. मी दुसऱ्यांकडे शिकले. मग मी 2 दिवस शिकून घेतले, मग धार काढायला सुरुवात केली. मग एक एक करत जसं जनावर वाढली तसं नियोजन, त्याचे चारा, त्याचं ह्या थोडंसं हेंडसाण होत होतं. मग नंतर त्या गोष्टी मी अभ्यास करून व्यवस्थित त्याचं नियोजन तुम्ही करायला शून्यापासून सुरुवात झाली आपली. सुरुवात म्हणजे केली. धार काढण्यापासून ते सुरुवात वैरणपर्यंत केली. इथनंच हा, तुम्ही हो, हो. सुरुवातीपासून चालू हो, केलं. हो. मॅडम, ग्रामीण भागाऐवजी शहरी भागात हा प्रकल्प चालू करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि का करावंसं वाटलं इथे? ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी जनावर असतेच, त्याला दुधाला किंवा ह्याला मार्केट नसते. शहरी भागात कसं कोणाच्या घरी जनावर नसते, नोकरदार वर्ग जास्त असतोय शहरी भागात. माझ्या सगळ्या म्हशी होत्या, त्यामुळे माझं 200-250 लिटर जे दूध होतं ते पूर्ण म्हशीचं दूध पूर्ण कस्टमर नेत होते. त्यामुळे मला भरपूर बेनिफिट होत होता. फक्त कामगारांच्या नियोजनामुळे मी ते काढून आज गाया केलेल्या आहेत. म्हणजे घरगुती कस्टमर जास्त होते, हो, म्हणजे भरपूर सिटी होते. लेवलला ते अवेलेबल असतात, हो, हो. मार्केट चांगलं असतं, त्यामुळे हो, हो. तुम्ही शहरच निवडले. हो. मॅडम, हा प्रकल्प चालू करण्याचा मुख्य उद्देश तुमचा काय आहे? की शुद्ध दूध पुरवणे, आत्मनिर्भरता की रोजगार? आत्मनिर्भरता आणि शुद्ध दूध पुरवणे. मी माझ्या मुलांसाठी खरोखर हे चालू केले. माझ्या मुलांना दूध चांगलं मिळावं ह्या हेतून मी स्वतःसाठी पहिला हे केलं, त्यानंतर मी बिझनेसच्या स्वरूपात बघितले ह्यात. म्हणजे तुमचा मुख्य उद्देश होता की शुद्ध दूध पुरवणे आणि आत्मनिर्भरता हे हो, होतं हो. तुमचं. हो सर. मित्रांनो, आता आपण जनावरांची देखभाल व त्यांचे पशुपालनाचं खाद्य हे आपण यामध्ये पाहणार आहोत. सध्या मॅडम, तुमच्या प्रकल्पामध्ये सध्या किती जनावरं आहेत? सध्या बघा, देशी गाई 3 आहेत, म्हशी 2 आहेत, जर्सी गाई 40 आहेत आणि त्यांचे
पिल्लू म्हणजे ज्यांना मी आता गाई तयार करते ते आता 12 आहेत. हा वेगवेगळ्या प्रकारची जनावरं तुम्ही का पाळत आहात? त्याची उद्दिष्टे काय काय आहेत? देशी गाईचं दूध आहे ना, हे खूप पोषक आहे. ते लहान मुलांसाठी म्हणजे भरपूर डिमांड आहे त्याची. 100 रुपये लिटरनं माझ्याकडं गोठ्यातून दूध जाते. मी माझ्या घरी तेच दूध खाते, मुलांसाठी वगैरे वापरते. त्यामुळे मी देशी गाय आहे असे ठेवलेत. म्हणजे 3 देशी गाई आहेत. आणि म्हशीचं दूध बाहेरचं विकत आणायचं नाही म्हणून घरच्यासाठी मी 2 म्हशी ठेवलेत. आणि उरलेलं जे जर्सीचं आहे ते पनीरवाले पण घेऊन जातात चांगले रेट देऊन. आणि जे राहते ते प्लॅन्टवाल्यांना देतो आम्ही. म्हणून त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे हा तुम्ही ठेवले. ठेवलं. मॅडम, जनावरांसाठी रोजचं खाद्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? ऊस हे विकत येते, टनेजवर येते. 3,500 रुपये टन ऊस येतोय. हत्तीघास 2 एकर लावलेला आहे आम्ही, तो 1 टन आणतोय आम्ही. आणि ऊस आणि हत्तीघास दोन्ही मिक्स करून कुट्टी होत्या आणि त्याच्यामध्ये वाळली कुट्टी म्हणून कडबा कुट्टी मिक्स केली जाते. असं मिळून सुका चारा 40% आणि हिरवा चारा 60% म्हणजे असं दोन्ही मिक्स मिक्स असते, म्हणजे वला आणि घातलं जाते. सुका हा चारा ह्या मिक्स करून तुम्ही हा हे आणि व्यवस्थित. भरडा जो आहे गोळी पेंड ते प्रत्येकी म्हणजे समजा एक गाई आज 25 लिटर दूध देत असेल तर तिला सकाळी 4 किलो संध्याकाळी 4 किलो पडते. आणि जर जसं कमी असेल दूध त्या नियोजनानं त्यांना 2 किलो 2.5 किलो असं भरड्याचं नियोजन म्हणजे त्या करतोय. दुधाच्या लेवलनं लेवलनं त्यांचं ते तुम्ही खाद्य भरडा पुरवता. खाद्य जाते. म्हणजे हे चारा एक हा सगळ्यांना महत्वाचं. समान जातोय, फक्त पेंड ही त्यांच्या त्यांच्या दुधाच्या लेवलनं जात्या, म्हणजे पेंडीच प्रमाण हे दुधाच्या ह्याच्यावरती लेवलनं डिपेंड आहे. घातली जाते. मॅडम, चारा हा स्वतः तुम्ही तयार करता का बाहेरून विकत घेता? नाही, ऊस हा विकत येतोय टनेजवर. आणि हत्तीघास इथंच आहे, स्वतःचा. शेतातच आहे आमच्या. आणि प्रत्येक सीझन मध्ये कडबा कुट्टी लोड मागवली जाते आम्ही. म्हणजे थोडं विकत पण घेताय, स्वतः थोडं पण तयार स्वतः करता. पण तयार करतोय. मॅडम, दुधाची गुणवत्ता टिकवण्यासाठी तुम्ही विशेष काय काळजी घेता जनावरांची? दुधाची गुणवत्ता आणि जनावरांची चांगली देखभाल राहण्यासाठी मिनरल आणि कॅल्शियम हे कंपल्सरी घातलं पाहिजे. आठवड्यातून एकदा जनावरांना गुळ दिलं पाहिजे. आणि मोहरी तेल आणि मेथी ह्यांचं मिश्रण करून त्यांना गाईंना खायला घातलं पाहिजे. म्हणजे 15 कॅल्शियम आणि दिवसात मिनरल पण द्यावं लागतं. हा मग ती कंपल्सरी कशा द्यावं लागतं. स्वरूपात दिलं जाते? कॅल्शियम हे लिक्विड स्वरूपात असते, मिनरल हे पावडर असते. पावडर ते गोळी पेंडवरच टाकून ज्या त्यावेळी भरडा देतात तेव्हा दिले जाते. त्यावेळेला दिलं जातं. हम्म. मॅडम, दिवसभरातील खाद्यपदार्थांचे वेळापत्रक तुमचे कसे आहे? पहाटे 5:30 वाजता चारा टाकला जातो. त्यानंतर 6-6:30च्या दरम्यान भरडा आणि मिनरल वगैरे टाकलं जातं. तोपर्यंत धारा वगैरे काढल्या जातात. त्यानंतर जनावरांना दावण स्वच्छ करून पाणी वगैरे पाजलं जातं. त्यानंतर त्यांचं धुणं पाणी वगैरे सगळं करून त्यांना 9 पर्यंत पूर्ण जनावर रेस्टसाठी सोडले जातात. आणि संध्याकाळी 3:30 वाजता जसं सकाळचं शेड्यूल आहे तसं संध्याकाळी 3:30ला तो शेड्यूल चालू होतो. प्रथम चारा पडत्यानंतर भरडा, त्यात मिनरल वगैरे टाकून त्यानंतर धारा वगैरे निघतात. मग खालचं स्वच्छ मॅट वगैरे धुवून वगैरे जनावर आणि रेस्टला रिकामी होतं. म्हणजे सकाळी जसं आहे तसं संध्याकाळी सेम कंटिन्यू सेम राहतं. हां. मॅडम, ऋतुमान बदलाचा जनावरांच्यावर कसा परिणाम होतो व तुम्ही कशी त्याची काळजी घेता? आणि कसं आहे, हवामान चेंज झालं, ऋतू बदललं तर त्याला आपण कोणी काही करू शकत नाही. गाईंना मस्टडी वगैरे होण्याचे चान्सेस भरपूर असतात. गोचिड ताप होत्या, गाईंचे लगेच कास वगैरे सुचतात. त्यामुळे ऋतू चेंज झालं की नाही ते लगेच जनावरांवर त्याचा इफेक्ट दिसतो. एखादं जनावर जर थोडं नाजूक असेल तर त्याचं लगेच त्याला परिणाम दाखवतोय. त्याला कोण काही थांबवू शकत नाही. एवढंच की वेळेवर ट्रीटमेंट करणे, लगेच लक्ष देणे. चारा नाही खाल्ली, पाणी नाही पिली, का नाही खाल्ली, का नाही पिली, लगेच बघितलं जाते. त्यामुळं लगेच लक्षात आले की जनावराला काही होत नाही. म्हणजे वेळच्या वेळेला अपडेट राहावं लागतं. अपडेट राहावं लागतं. मॅडम, आजार टाळण्यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय तुम्ही योजले जाता? प्रत्येक 3 महिन्यात वरून शासनाकडून लसीकरण केलं जातं जनावरांना. ते आवर्जून आमच्या गोठ्यात जेव्हा येईल कुपवाड गावात लसीकरण, तेव्हा आमचा गोठा मोठा असल्यामुळे प्रथम येतात डॉक्टर. लाळ, लंपी, त्यानंतर गोचिड ताप यासारख्या आजारांवर आम्ही त्यांना लस देऊन घेतो. मित्रांनो, आता आपण दूध उत्पादन व दैनंदिन कामकाजाचे नियोजन बघणार आहेत. मॅडम, दररोज सरासरी किती दुधाचं उत्पादन होतं तुमचं? 400 लिटर दुधाचं उत्पादन होते सरासरी. पण गाभण पिरियडमध्ये ते दूध उत्पादन कमी होऊ नये म्हणताना आधीच नियोजनबद्ध म्हणजे जनावरांची संख्या केली पाहिजे. जर वर्षाच्या आज गाई येली आणि वर्षाच्यात पुन्हा येली तर त्या धंद्यात तोटा होत नाही. पण गाई येऊन भाकडकाल जास्त घेतली तर त्यात तोटा होतोय.
त्यामुळे ते सगळं जेव्हा येली, जेव्हा भरवली, ते सगळं लिहून ठेवून व्यवस्थित नियोजन केलं तर त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. मॅडम, दूध काढताना व साठवणूक करताना कोणकोणत्या उपाययोजना तुम्ही राबवता? आम्ही दूध काढताना मशिनरीने दूध काढलं जाते. पहिलं मशिनरी आम्ही क्लीन करतोय. जेव्हा जेव्हा धारा काढतोय तेव्हा मशिनरी क्लीन करूनच आम्ही ठेवलेला असतोय. त्यानंतर त्यांची कास पूर्ण धुतली जात्या, मग त्याला मशीन लावली जात्या. आणि दूध झाले की पुन्हा चिटल्यानंतर आणि कास स्वच्छ धुतो आम्ही. एखाद्या गाईला काही प्रॉब्लेम असला तर स्प्रे वगैरे किंवा त्या ट्यूब वगैरे सोडतो. त्या आणि पद्धतीने साठवणुकीसाठी काय करता? आम्ही डीप फ्रीज घेतलाय. त्या फ्रीजमध्ये 500-600 लिटर दूध बसते. ते आम्ही सकाळ संध्याकाळचं स्टोअर करून दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवतोय. म्हणजे यामध्ये स्वच्छता महत्वाची आहे. हा, स्वच्छता महत्वाची आहे. मॅडम, तुम्ही दूध हे डायरेक्ट थेट नागरिकांना देता की प्लांटला देता? आम्ही देशी गाई आणि म्हशीचं दूध ग्राहकांना जाते आणि जर्सी गाईचं थोडं दूध पनीरवाले घेऊन जातात, एक 100-150 लिटर रोजचं, आणि उरलेलं दूध प्लांटला जाते. म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही हा, दूध पुरवठा हा. केला जातो जिथं म्हणजे आम्हाला ग्राहक. प्रॉफिट होतंय सर. आता पनीरवाले आहेत ना, ते 45-43 रुपये दर देतात. प्लांटवाले 35 रुपये दर देतात. त्यामुळे आम्हाला जिथं काय योग्य वाढते, बाबा आपल्याला 4 पैसे राहतात, जास्त. अशा पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन करतो. म्हणजे आर्थिक नियोजन ह्यामध्ये हा, आपण बघितलं जातं की बघितलं बाबा जाते. कुठनाकडून जास्त हा, आपल्याला होते. पेमेंट हा, मिळते की त्यात फायदा जास्त होते. होतोय. म्हणजे तुम्ही डायव्हर्सिफिकेशन ठेवला यामध्ये. हो. या प्रकल्पामध्ये तुम्ही टेक्नॉलॉजीचा कसा यूज करून घेतलेला आहात? आज 40 जनावरांची धार हाताने काढायची म्हणले तर त्याच्यासाठी मनुष्यबळ भरपूर लागते आणि ते असून वेळ वाया जातोय. त्यामुळे आम्ही आज 4 बकेटची मशीनच घेतल्या धार काढायची. ती एका एका टायमाला 4 जनावरांची धार निघू शकते. बरं. त्यामुळे माणसाचा वेळ वाचतोय, मनुष्यबळ कमी होतंय आणि यंत्रणा असल्यामुळे माणसाचं कष्ट पण कमी होते. कष्ट कमी लागतात मेन म्हणजे. आणि सगळं आम्ही पाणी वगैरे डायरेक्ट दावणमध्ये सोडतोय. त्यामुळं बकेटनं पाजत बसलं तर ते एवढी वेळ जातो. जनावर वेळ जातोय. आणि स्वच्छता म्हणजे आम्ही STP आहे, जनावर धुवून झाले की खालने STPने स्वच्छ करून फवारा मारून सोडतो. म्हणजे चांगला टेक्नॉलॉजीचा यूज केला तुम्ही. हा. STP पण यूज केलाय, यूज केलाय. प्लस दूध काढण्यासाठी पण यंत्रणा यूज हा, केली आणि हो. पाणी सोडण्यासाठी. हो, त्यामुळे तुमचं मनुष्यबळ कमी लागते. हो. आणि वेळ कमी वेळ जातो. कमी लागतो. मित्रांनो, आता आपण आर्थिक नियोजनाचं व्यवस्थापन कसं केलं आपण यामध्ये पाहणार आहोत. मॅडम, तुम्ही हा प्रकल्प सुरू केला त्यावेळेला तुम्ही आर्थिक उभारणी कशी केली व त्यावेळेला भांडवल किती लागलं तुम्हाला? सुरुवातीला भांडवल काही जास्त लागलं नाही मला. मी एक गाई एक म्हशीपासून असं 10-15 गाया म्हशी केलेल्या. पण जेव्हा मोठं काहीतरी करायचं, गोटा वाढवायचं, तेव्हा मला मात्र एक 30-40 लाखाचं भांडवल मला गुंतवावं लागलं. गोटा बांधण्यासाठी, जनावर घेण्यासाठी, खाद्यासाठी, असं सगळ्यासाठी मला 40-50 लाखाची गुंतवणूक करावी लागली. मग हे भांडवल तुम्ही स्वतःच्या बचतीमधून किंवा शासनाच्या योजनेमार्फत किंवा कोणतं लोन वगैरे घेतलं होतं काय? हा सर, बचतीमधून काय केले नाही आहे, शासनाच्या योजनेमार्फत पण मी काही केले नाही आहे. मी बँकेचं लोन केलं आणि त्यातच मी सगळं माझं विश्व उभा केले. म्हणजे टोटली तुम्ही लोनवरती सगळे डिपेंड करून हा सगळा प्रकल्प चालू केलेला. हो, हो. मॅडम, तुम्ही मासिक खर्चाचे व्यवस्थापन कसे करता? म्हणजे मजूर असतील, खाद्यपदार्थ असतील किंवा जनावरांचे औषधोपचार असतील, याचं नियोजन तुम्ही कसं करता? दुधाच्या बिलातूनच सगळं नियोजन होतं याचं. मजुरांचा पगार ॲडव्हान्स स्वरूपात दिलेला असतो आम्ही एकाच वेळी. त्यामुळे त्यांना मंथली काय द्यायचं असं काही नाही. थोडंफार किरकोळ द्यायला लागते, 4-5 हजार रुपये महिन्याला त्यांच्या खर्चापुरतं. आणि भरड्याचं आणि चाऱ्याचं जाऊन म्हणजे भरडा 1,80,000 पर्यंत आम्हाला लागतो महिन्याला. चारा 70-80 हजार रुपयाचा लागतोय आम्हाला महिन्याला. मॅडम, हा व्यवसाय दीर्घकाळ फायदेशीर ठरतो का? ह्या व्यवसायात कसं आहे, दुधाचे दर हे स्टेबल नाही आहेत. कधी 25 रुपये लिटर होते, कधी 30 होते, कधी 35 होते, कधी 40 होते. धंदा हा एकाच म्हणजे दुधाचे दर हे एकच स्थिर नसतात. ते जसं जसं दुधाची आवक वाढेल तसं ती दुधाचे दर वाढतात. आवक कमी झाली, दुधाचे दर कमी होतात. त्यामुळं लॉस प्रॉफिट या दोन्ही गोष्टीवर धंदा चालू असतोय. प्रत्येक गोष्टी म्हणजे लॉस झाला लगे काढायचं आणि प्रॉफिट झाला भरायचं, असं नाही केलं तर धंदा चांगला राहू शकतोय. लॉस होतोय तेव्हा थोडं सहन पण केलं पाहिजे, प्रॉफिट होतोय तेव्हा तो भरून पण काढला पाहिजे झालेला लॉस. त्यामुळं स्टेबल ठेवण्यासाठी आपल्याकडं पण थोडं संयम राहायला पाहिजे ह्या धंद्यात. संयम नसेल तर हा धंदा होत नाही. मॅडम, महिलांनी आर्थिक नियोजन कसं करावं याबद्दल तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता?
आज आपण बाहेर जॉब करायचं म्हणले तर आपण 8 तास 12 तास जॉबसाठी वेळ काढून जायला लागतोय. पण स्वतःचा हा बिझनेस असेल तर सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 1-2 तास तुम्ही स्वतःचा बिझनेस बघून मुलं बघू शकताय, कुटुंब बघू शकताय, इतर काही गोष्टी करू शकताय. पण बाहेर नोकरीसाठी गेला तर तुम्ही ते पूर्ण नोकरीच्या वेळेत तुम्ही काही करू शकत नाही. आपण एक वेळ नाही आलो आपल्या गोट्यात, 1 दिवस 2 दिवस नाही आलो तरी पण गड्यांवर गोटाच चालतोय. तसं नोकरी बिकरीत नाही. नोकरीतच पगार किती आहे महिलांना? सरकारी नोकरी असेल तर पगार चांगला आहे. खाजगीमध्ये 15,000 पगारमध्ये महिला दिवसभर काम करतात. तो स्वतःचा बिझनेस असेल तर तिथे 50,000 रुपये स्वतः मिळवू शकतो आपण. आपल्या धंद्यातनं आपलं प्रॉफिट भरपूर चांगला आहे. स्वतः एक बाई पूर्ण आपलं कुटुंब जगवू शकते. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही हा धंदा करायला. म्हणजे तुमचं एकंदरीत असं म्हणणं आहे की महिलांनी जास्तीत जास्त बिझनेसमध्ये यायला पाहिजे. हा, हो हो. मित्रांनो, आपण आता महिला नेतृत्व व्यवस्थापनाचं कौशल्य आपण यामध्ये पाहणार आहोत. मॅडम, घर, कुटुंब आणि हा व्यवसाय यामध्ये तुम्ही कसा समतोल साधता? तसं खरं म्हणजे तारेवरची कसरत आहे ही. मुलांना पण बघितलं पाहिजे, घरच्या माणसांना पण बघितलं पाहिजे, पूर्ण समाजातल्या सगळ्या गोष्टी बघून धंदा पण बघितला पाहिजे. थोडं दुर्लक्ष झालं तर गड्यांकडं जसं मालक येऊन इथं राहून काम करून घेऊ शकतो तसं म्हणजे गडी तुम्ही मनानं स्वतः अवेलेबल राहायलाच पाहिजे. पाहिजे. 100% कायम अवेलेबल राहिलं पाहिजे. नाही राहिलं ना तर धंद्यात काय खरं नाही. मग घर आणि हे कसं तुम्ही समतोल साधता हे सगळं? थोडे मिस्टर माझी मदत करतात मला. म्हणजे वेळेचं नियोजन तुम्ही कसं केलेलं आहे? सकाळी मिस्टर येतात गोट्यात, संध्याकाळी मी येते. असं दोघं मिळून एकमेकाच्या विचारानं आम्ही गोटा सांभाळतो. म्हणजे तुमच्या पतींची पण तुम्हाला हा, साथ आहे पूर्ण यामध्ये. साथ आहे. मॅडम, महिला म्हणून या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणी जाणवत होत्या? महिला म्हणजे कसं, आपण कुठंतरी गेलो, खाद्य घेतलं, 2 लाख 3 लाख 4 लाखाचं क्रेडिट, मग विचार करतोय पुढचा माणूस, बाबा ही लेडीज आहे, हिला आपण म्हणजे द्यायचं विश्वास की नाही. ठेवायला विश्वास ठेवायला थोडं मला म्हणजे आज मी धंद्यात उतरून 13 वर्ष झाले. आज एक 2-3 वर्षात मला असं क्रेडिट म्हणजे माझं जिथं प्लांटला दूध जाते तिथं मला 10 लाखांना वगैरे असे एखाद्या वेळी पैसे मिळतात. किंवा भरड्यासाठी मी जरी म्हणले 2-3 लाखाचं मला क्रेडिटवर माल द्या तरी पण आता येते. पण हे आधी येत नव्हतं, आधी एवढा येत विश्वास नव्हता. अजून पण काही संकुचित मनाचे व्यापारी आहेत, ते 50चा माल दिले ना 10 वेळा दारात येतात. पण जे चांगले आहेत, बाबा माहिती आहे बाबा ही लेडीज काय पण करू शकते, एवढं तिनं सगळं विश्व उभा केले, तर ती लोक विचार पण करत नाहीत. लाख 2 लाख 4 लाखापर्यंत क्रेडिट सहज देतात. म्हणजे तुम्हाला ज्यांना हा. माहित झाले ती तुम्हाला ते पूर्णपणे आता मदत माझा करत आहे. चारा जिथून भरडा येतोय, माझं असं कधीच होत नाही की बाबा चारा आला नाही आज, भरडा आला नाही आज, जाणं असं काही नाही. म्हणजे तुमचं तुम्ही नाव केलं आता हा, की नाव त्यामुळे केले तुम्ही मी. सगळं व्यवस्थित मिळून व्यवस्थित जातं. मिळून जात. मॅडम, आता कामगार आणि कर्मचारी यांचं तुम्ही व्यवस्थापन कसं केलेलं आहे? कामगारांचं एक सांगते, जोपर्यंत मालक कामगार होत नाहीत तोपर्यंत कामगार कामगार म्हणून काम करत नाहीत. म्हणजे स्वतः तिथं हा, काम केलंच पाहिजे केलंच पाहिजे कामगारांच्या बरोबर. कामगारांबरोबर सगळं नियोजन केलंच पाहिजे, तेव्हा सगळं प्रॉफिट मिळणार आहे, सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आपण मी मध्यंतरी नव्हते इथं, पुण्याला होते हॉस्पिटलसाठी, तर 500 लिटर दूध होतं, पण मी येऊसपर्यंत त्याचं 300 लिटर झालं. म्हणजे कामगारांना काही त्याचं हे नसते की बाबा आज एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, हे आपण व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. ज्याची इन्व्हेस्टमेंट आहे त्याला त्याला काळजी समजतं. असेल तरच त्या गोष्टी होतात. दुसऱ्याकडनं कुठल्याही म्हणजे अपेक्षा आपण मालकानं मालक न राहता कामगारासारखं तिथं काम केलंच पाहिजे आणि तिथं मगच ते व्यवस्थित सगळं राहिलं. धंदा स्टेबल राहणार आहे. मॅडम, समाजाचे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? जर गोट्यात लॉस झाला नाही तर सगळे उदाहरण देण्यासारखं बोलतात माझ्याशी. हा मॅडम, करून दाखवलं तुम्ही, खूप चांगलं आहे, आज 500 लिटर दूध आहे. आणि लॉस वगैरे झाला तर सगळी मागं म्हणतात, एक लेडीज आहे कशाला करायचं, मिस्टर तिचे स्टेबल आहे, तिने सगळं बंद करायचं धंदा वगैरे, निवांत घरात बसायचं, असं सगळं बोलणं मला ऐकावं लागते. पण मी ह्या संघर्षातून पण माझा गोटा मी काही बंद करायचा थांबवला कधी नाही. विचार करत पण नाही आणि करणार पण नाही. म्हणजे तुमची मानसिक खच्चीकरण बी केलं मी जाते यामध्ये. भरपूर होते, खच्चीकरण होतोय धंद्यात, भरपूर लॉस पण झालाय, 10-10, 12, 15-15 लाख लॉस पण मी घेतलाय. तरी पण पण तुम्ही टिकून राहिलाय. टिकून राहिले मी. जवळजवळ 13 वर्ष तुम्ही हे हा, चालू ठेवला. चालू आहे. मॅडम, 10 वर्ष हा धंदा तुम्ही चालू ठेवला आहे, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण तुमच्यामध्ये काय आहेत की हा धंदा एवढा सक्सेसफुली 10 वर्ष तुम्ही चालू ठेवला आहे? मी काय विचार करते, लॉस झालं तरी पण आता कसं आहे, लॉस प्रॉफिटचा हा धंदा आहे. लॉस झाला म्हणून मी लगेच खचत नाही. मी विचार करते आणि 4 गया टाकेन आणि मी स्टेबल करेन त्याला आणि मी धंदा पुढं वाढवेन. माझं मन मी मागं घेत नाही कधी. मला वाटते की मी पुन्हा ह्यातनं पुढं जाईन. मला घरातले सगळे म्हणतात, आतापर्यंत 1 रुपयाचा पण फायदा नाही, पण तू कशाला हा धंदा करतेस. पण माझं मन कुठेतरी म्हणते, उद्या मला पण चांगले दिवस येतील या धंद्यात आणि काय तर चांगलं होईल. ह्याच आशेने मी आज धंदा अजून टिकवून ठेवलाय.
म्हणजे पूर्ण नियोजन आहे तुमच्याकडे की बाबा हे सक्सेसफुली रन होणारच आहे, हा म्हणून हा तुम्ही हे चालू ठेवलं. हो हो. मॅडम, तुमच्या ह्या प्रक्रियेमध्ये कुटुंबांचा कसा सहभाग आहे? मला जास्त माझ्या माझ्या वडिलांचा सपोर्ट होता. मी गोट्यावर कमी येत होते पण माझे बाबा भरपूर येत होते. 2023 पर्यंत बाबा गोट्यावर कंटिन्यू सकाळ संध्याकाळ 8-10 तास राहायचे. पण बाबा आजारी पडल्यापासून मी आता स्वतः येते. माझ्याबरोबर माझे मिस्टर पण येतात. ते वकील असून त्यांचं भरपूर कामाचा लोड असून पण बाबा केल्या बायकोनं काहीतरी म्हणून त्यांनी पण मला भरपूर सपोर्ट करतात. सकाळी ते येतात, असं बघतात बिघतात, नियोजन लावतात. मी पण माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांची मला साथ आहे. माझे आई वडील, माझे मिस्टर, माझे दोन्ही भाऊ सगळ्यांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे धंद्यासाठी. मित्रांनो, आता आपण अनुभव, सल्ला व भविष्यदृष्टी याबद्दल आपण पाहणार आहोत. मॅडम, तुम्ही 10 वर्षामध्ये सगळ्यात मोठा धडा तुम्हाला कुठला मिळालेला आहे? अं, लसीकरण झालेलं लंपी ह्या रोगाचं. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या कामगारांनी गोचिड गोचिड जास्त झालेली म्हणून त्याच्यावर औषध फवारणी केली. फक्त त्यांनी मात्रा थोडी जास्त ठेवलेली आणि जनावरांवर जेव्हा त्याचा इफेक्ट जाणवायला लागला ते कोणाच्या लक्षात आलं नाही आणि त्यांच्या अंगातलं हिमोग्लोबिन झटक्यात कमी आलं आणि सकाळपर्यंत म्हणजे झटक्यातच जनावर उडायला लागले. असे 7-8 जनावर एका दिवसातच उडाले. एवढंच की चूक की बाबा लसीकरण झाल्या झाल्या मी लंपीची लसीकरण झाल्या झाल्या की नाही जनावरांचं टेम्परेचर अंगातलं वाढलं होतं. त्यातच मी त्यांना हे मारले म्हणजे गोचिडवरचं औषध मारले. त्यामुळे की नाही ते अंगातलं जे रक्त कमी होऊन जनावर एक्सपायर झाली. ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे लॉस आहे माझ्या धंद्यातला. आजपर्यंत कधी असला लॉस झाला नाही. हाच माझा मोठा लॉस ह्या वर्षी झालेला आहे. मॅडम, नवीन उद्योजकांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे तुम्ही काय सांगाल? कोणताही उद्योग करायचा असेल तर त्याला पूर्णपणे 100% त्या उद्योगावर आपलं लक्ष पाहिजे. मगच तो उद्योग केला पाहिजे. नाहीतर मग काय उद्योग करण्यात काय म्हणजे सार्थक नाही आहे. स्वतः आपण उभा राहून धंदा करणार असेल तरच धंदा करावा, नाहीतर करू नये. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व असलं पाहिजे, हो त्याशिवाय हा हो धंदा होत नाही. होत नाही. मॅडम, सुशिक्षित महिलांना या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? जर त्यांना नोकरी असेल, पगार असेल आणि धंदा करत असेल तर त्यांना आर्थिक अडचण कधी येणार नाही. धंद्यात थोडासा लॉस झाला तरी पण त्यांनी त्यांच्या ठेवलेल्या पैशातनं कुठं तर समतोल बॅलन्स करून पुन्हा ते पुढे जाऊ शकतात. त्यामुळं धंदा आणि नोकरी दोन्ही केलं तर माणूस प्रॉफिटमध्ये कायम राहतो. म्हणजे तुम्ही मला असं सांगायचं आहे की नोकरी पण केली पाहिजे आणि व्यवसाय पण हा, केला केला पाहिजे, पाहिजे. म्हणजे संतुलन व्यवस्थित राहतं व्यवस्थित आपलं. राहते. मॅडम, भविष्यात प्रकल्प विस्ताराचा व आधुनिकीकरणाचा काय तुमचा विचार आहे काय? माझे आता 50 जनावर आहेत. मी ही काढणार आहेत थोडी थोडी करून. फक्त एक 30 चांगल्या दूध देणाऱ्या गाया ज्यांचं 25-30 लिटरच्या वर दूध असेल. कमी जनावरांमध्ये जास्त फायदा म्हणजे जास्त दूध उत्पादन होईल ह्या हिशोबाने मी सगळं ते नियोजन लावणार आहे. आणि भविष्यात पनीर किंवा स्वतःचं प्रोडक्ट असं करायचा विचार आहे. म्हणजे म्हणजे जास्त उत्पादनाच्या गायी यूज करणार आहे आणि हा स्वतःचा प्रोडक्ट तयार करण्याचा तुमचा आता विचार आहे. हा. एक महिला म्हणून आणि हे उद्योजकाबद्दल तुम्ही समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? धंद्यामध्ये कधी म्हणजे अडचण येत नाही. आपल्याला प्रत्येक 10-10 दिवसाला बिल येत असतात. पैशाचे टर्न फिरत असते. त्यामुळं पैशाची बचबच कधी जाणवत नाही. आपण कधी पण काय पण करू शकतो. आता जर मोठी महामारी आली कोरोनासारखी वगैरे तर सगळे धंदे बंद पडतील. पण दूध व्यवसाय हा धंदा बंद पडत नाही. त्यामुळे कायम आपल्याकडे पैसे वगैरे चलन राहते चलन घरी. चालू राहते. आणि हा रोजचा व्यवसाय आहे. हा, आणि माणसांची ही गरजच आहे की गरजच रोजची आहे. बाबा हा. हे आणि दूध हे इथून लागतंच. पुढं सगळं जे आता जर भेसळयुक्त दूध बंद केलं तर दुधाला चांगलं. आता आज आम्हाला 35 रुपये हे दूध आम्ही 60 न पण देऊ शकतो. पण भेसळयुक्त दूध हे सगळं बंद झालं पाहिजे. मगच आमच्या गोट्यासारख्या लोकांना म्हणजे आम्ही गोट्याचं चालू केलेल्या लोकांना त्याचं भरपूर प्रॉफिट होणार आहे. आज 50% भेसळयुक्त दूध चालू आहे आणि 50% साधं म्हणजे चांगलं दूध चांगलं चालू आहे. दूध. त्यामुळे लोकांना त्यातला फरक कळत नाही आहे. हे समजवण्यासाठी तुम्ही काय अवेअरनेस निर्माण करू इच्छिता काय, की भेसळयुक्त दूध कुठलं आहे आणि शुद्ध दूध कुठलं आहे, असं काय करता येईल काय आपल्याला? करता येईल त्याचं काय म्हणजे भरपूर तसं करता येते. पण त्याला वरूनच शासनाकडं सगळं हे पाहिजे सर. ते आपण म्हणजे आपले छोट्या उद्योगातनं ते काही शक्य शक्य होण्यासारखं नाहीये. नाही. ते शासनाकडं सगळ्या गोष्टी त्याच्यावर नियंत्रण आणलं नियंत्रण पाहिजे. आणलं पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिजे सपोर्ट यासाठी. पाहिजे. मग सगळे शेतकरी वर्ग एकत्र येऊन दूध उत्पादक सगळे एकत्र येऊन त्याच्यावर काहीतरी विचार केला जाईल.
मॅडम, सुशिक्षित महिला आणि दुग्ध व्यवसाय यामध्ये समाजाचा सगळ्यात मोठा गैरसमज काय आहे? कसं आहे, जे सुशिक्षित असतात त्यांना शेण, गोटा, जनावर हे खूप घाण वाटते. म्हणजे त्यांना काय वाटते, ते ते वास वगैरे येतोय ना शेणाचा किंवा गोट्याचा. लोकांना त्याचं कसं तर म्हणजे ते संकोच नको वाटते. वाटतो. त्यांना असंतोष वाटतो त्या गोष्टीमध्ये. त्यामुळे ती लोक थोडस ह्या शहरी भागात ह्या गोष्टीला, माझ्या घराजवळ गोठा होता पण ते जनावरांच्या शेणाचं वगैरे मूत्राचा वास येत होता, त्यामुळे त्यांनी मला ऑब्जेक्शन घेतलं, म्हणतात मी गावाबाहेर गोठा शिफ्ट केला. थोडं लोक त्याच्या बाबतीत असं मन हे गैरसमज करत नाही, आहे. गैरसमज करून घेतात. मॅडम, कुपवाड सारख्या शहरामध्ये हा तुम्ही व्यवसाय चालू केला, हा तुमच्यासाठी फायदेशीर आहे काय? हो हो, शहरी भागात दूध व्यवसाय हा फायदेशीर आहे. त्यात म्हशीचं दूध असेल तर खूपच चांगलं आहे. गाईचं दूध असेल तरी स्वतः प्रोडक्ट करत असो आपण, तर त्याला भरपूर बेनिफिट होते. थोडं आमचं मनुष्यबळ कमी असल्यामुळे आता थोडा आम्ही विषय थांबवलाय, पण भविष्यात ह्या गोष्टी सगळ्या आम्ही करणार आहे. कुपवाड सारख्या शहरात दूध व्यवसाय हा फायदेशीरच आहे. मॅडम, यशस्वी महिला उद्योजक होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे गुण कोणकोणते आहेत? कसं असतंय, आपण एखादं झाड लावतोय, त्या झाडाकडं आपण लगेच अपेक्षा करत नाही की बाबा आजच्याच आम्हाला फळ पाहिजे. ते झाड वाढलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, मग फळ लागलं पाहिजे. तसं सातत्यानं त्या धंद्यात एकनिष्ठ होऊन धंदा केला, संयम ठेवला, तर आपल्याला त्याचं बेनिफिट किंवा यशस्वी आपण त्या धंद्यात नक्की होणार. मॅडम, आमच्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही युवा उद्योजकांना काय संदेश देऊ इच्छिता? गोटा व्यवसायात कमी खर्चात जास्त प्रॉफिट मिळवायचं असेल तर चांगले चांगली जनावरं सांभाळली पाहिजेत, त्यांचं दूध जास्त असेल अशी. आणि भांडवल खूप लागते. असं कमी भांडवलमध्ये हा धंदा होईल आणि टिकून राहील नाही. भांडवल पाहिजे, भांडवल घातलं पाहिजे, काढलं पाहिजे, आणि धंदा सातत्यानं टिकून ठेवला पाहिजे. 1 वर्ष प्रॉफिट पण होणार, लॉस पण होणार, पण धंद्यात सातत्य पाहिजे. म्हणजे टिकून राहिलं पाहिजे आणि भांडवल पण घेतलं पाहिजे, घेतलं पाहिजे. आणि लॉस आणि प्रॉफिट हे दोन्ही पण राहणार, हा, तरी पण दोन्ही ह्यात राहणार. टिकून राहिलं हा, पाहिजे. दोन्ही राहणार. ह्यात प्रॉफिटच होईल, 10 वर्ष नंतर लॉस होईल असं काही नाही. आज 2 महिने भरपूर प्रॉफिट आहे, तिसऱ्या महिन्यात माणूस लॉस मध्ये म्हणजे जातो. चढ उतारही चढ राहतो. उतार हा राहणारच हा धंद्यात. मॅडम, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुम्ही पण आमचं मुलाखत घेतला त्याबद्दल मी पण तुमचे आभारी आहे. असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा. ठीक. मित्रांनो, आता आपण मॅडमचा आत्मविश्वास, कष्ट व जिद्द यामध्ये आपण पाहिलं आहे. आपला हा व्हिडिओ बघून एखादी महिला जर म्हणली की मीही उद्योजक करतो, तर आमच्या ह्या पॉडकास्टचं एक सार्थक होईल असं मी मानतो. तर मित्रांनो, असाच प्रेरणादायी मुलाखतीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.